2 दिवस झाले सकाळच्या कामाचा एवढा लोड येऊ राहिला की लय. सकाळची सगळी झाडझूड ढोरायचं सगळं करावं लागते, पण करून काहीच फायदा नाही सगळं. कारण बकऱ्याला सकाळीच चारायला लागते, 10-15 मिनटात ते जशाच्या तसाच पसारा करून ठेवतात. तरी बी चला मग काढून घेतलं दूध आणि आता करायचं होतं मला ब्रश. ब्रश झाल्यावर मग मला असं वाटलं की नाश्ता करा, तर मग नाश्त्याला रात्रीच्या पोळ्या होत्या तर ते तर काही जाणार नव्हत्या, तर मग म्या तेच त्याचाच चिवडा करायचं ठरवलं आणि पोळ्या मिक्सरमध्ये टाकल्या. आणि चिवडा करायचा असला की मी काही हातानं बारीक करत बसत नसतं, पोळ्या मिक्सरमधूनच काढून घेतलं. मग काय हिरवा सांबार, कांदा, हिरवी मिरची कापून घेतलं. आणि आमचा आवार एवढा मोठा आहे की झाडाला एकदम कंबरून कंबर जाते आणि बाहेरचंही तेवढंच झाडा लागते. मग काय सकाळीच लय जीव थकते. मग कांदा सगळं हे कापून घेतलं ना, आता मला मिक्सरमधून पोळ्या काढायच्या होत्या, तर जा लागलं तिकडल्या खटल्यात मिक्सरमधून पोळ्या काढायला. तर पटकनच मी मिक्सर लावलं आणि पोळ्या काढून घेतल्या आपल्या आणि डबल पोचली आपल्या गॅसजवळ. गॅस पेटवलं आणि गॅसवर ठेवली कढई, त्याच्यात टाकलं तेल, कांदा आणि मोसंबी आणली होती एकदम पांचट डाक, आणि ते आता लोक उरली. पोळ्याचं काढून घेतलं एका कटोरीत, त्यात टाकलं पाणी आणि कढईत टाकलं जिरं. कांदा आणि जिरं मस्त फिरून घेतलं आणि त्याच्यात टाकली हिरवी मिरची आणि कटोरीत टाकलं मीठ. पाणी तर पहिलेच टाकलं होतं, मस्त फिरून घेतलं ते. पाणी टाकल्यावर मस्त नरम येते चिवडा. आणि मग शेंगदाणे हळद टाकून घेतली त्याच्यात, मस्त फिरून घेतलं आणि भाजूनही घेतलं. आणि त्याच्यात टाकला आपला पोळीचा चुरा मस्त, आणि तो बी मस्त असा फिरून घेतला आणि मस्त असा चिवडा तयार झाला आपला. आणि त्याच्यात टाकायचा वरून हिरवा सांबार आणि मस्त असा चिवडा तयार झाला आपला. आणि तो ठेवला मी झाकून आणि लगेच ठेवला मस्त चहा घट्ट दुधाचा. आणि आता करायचा होता मला नाश्ता. आणि चिवडा एवढा मस्त झाला होता, वासच सांगत होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.